नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाच्या आजच झालेला जो काही पेपर आहे 10 मार्च 2025 रोजी, या पेपरची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। मित्रांनो, आपण यापूर्वी विज्ञान भाग 1चे जे काही क्वेश्चन बँक दिली होती, काही क्वेश्चन पेपर आपल्याला सॉल्व करण्यासाठी सरावासाठी दिलेल्या होत्या, त्यातलेच सर्व प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत। यासारख्या विज्ञान भाग 2च्याही प्रश्नपत्रिका संच आपल्याला हवा असेल बोर्डाने पाठवलेला, तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा। तत्पूर्वी आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल। विज्ञानाचा भाग 1 हा पेपर आपला जरी झालेला असेल तरी आपण लिहिलेली उत्तरं आणि यातील उत्तरं आपण टॅली करायचे, आणि त्यामुळे आपल्याला 40 पैकी किती मार्क्स मिळतील हे आपल्याला या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काढायचं आहे। प्रत्येक विषयाची जर आपण अशी मार्क्स लिस्ट काढून ठेवली तर आपल्याला साधारणतः 10वीच्या परीक्षेत किती टक्के मिळतील याचा अंदाज आपल्याला करता येईल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। विज्ञान भाग 1 काही महत्त्वपूर्ण सूचना होत्या बघा पहिल्या पेजवर, यापूर्वीच मी तुम्हाला दाखवलेल्या होत्या, त्याच सूचना या ठिकाणी जशाच्या तशा आलेल्या आहेत। नंतर प्रश्न पहिला बघा, योग्य पर्याय निवडा 5 गुणांसाठी। पहिलं, अल्कधर्मी मृदा धातूंची संयोजा 2 आहे, म्हणजे त्याची आधुनिक आवर्त सारणीची जागा गण 2 मध्ये आहे, पहिला पर्याय। दुसरं, ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात। तिसरं, विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात। चौथं, एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात। या पद्धतीने जर तुम्ही काढले जागा लिहिले असतील तर आपल्याला 5वी CaO+H2O अभिक्रिया दिलेली ही उष्मादायी अभिक्रिया आहे। त्यानंतर ब भाग बघा 5 गुणांसाठी, चुटकीबरोबर पहिलं, पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते, चूक। वेगळा घटक ओळखा, मला वाटतं हे बरोबर असेल। राईट आहे। वेगळा घटक ओळखा, चुंबक हा वेगळा घटक आहे दिलेल्या गटात। तिसरं आहे, ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय? प्रकाशाचे अपवर्तन, वायुमंडळातील वायूंचा बदलता अपवर्तनांक। योग्य जोडी जुळवा, साधा सूक्ष्मदर्शक, घड्याळ दुरुस्ती करणे, सी या पर्याय बरोबर आहे त्याचा। त्यानंतर 5वं, 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात? तर त्याला म्हणतात पाण्याचे असंगत आचरण। त्यानंतर प्रश्न दुसरा अ आपल्याला विचारला आहे, शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही 2 4 गुणांसाठी। 1, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकार कमी होत जातो। दुसरा आहे, विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात। 3, काही देशांमध्ये पेट्रोलियमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये इथेनॉल एक समावेशी म्हणून मिसळतात। यांची उत्तरं आपल्याला हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक अवश्य पहा। ब भाग बघा 6 गुणांसाठी, उपप्रश्न सोडवा कोणतेही 3। 1, पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारतेच्या मापनासाठी कोणत्या तत्वाचा वापर करतात ते तत्व लिहा। ते तत्व आहे उष्णता विनिमयाचे तत्व, हे तत्व आपण सविस्तर लिहायचे। दुसरं, लोखंडी दरवाजावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल? सोपं उत्तर आहे, सहज लिहिता येईल तुम्हाला, कलर देऊ त्याला। फरक स्पष्ट करा, वस्तुमान आणि वजन याचा फरक स्पष्ट करायचे, कोणतेही 2 फरक लिहा। नंतर
दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रक्षेपकाचं नाव सांगा. PSLL. त्याचे कार्य कोणत्या नियमानुसार चालते? न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमानुसार. त्याची अभिक्रिया दिली आहे बघा या ठिकाणी आणि त्याची व्याख्या आहे. ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिकारक असतो व त्यापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचे आणि 2 गुण मिळवायचे. तिसरा बघा 15 गुणांसाठी उपप्रश्न सोडवा कोणतेही 5. पहिलं उदाहरण दिलेले 3 kg वस्तुमानाचा लोहगोल 125 m उंचीवरून खाली पडला तर जीचे मूल्य 10 ms वर्ग आहे असे धरून खालील राशींचे मूल्य काढा. बघा ते मूल्य दिलेले. जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी, जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग 50 ms. या पद्धतीने उदाहरण सॉल्व करायचे. पुढचे वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव आणि संज्ञा लिहा. सर्वाधिक विद्युत ऋण अणू प्लिओटिन F1. सर्वात कमी अणु वस्तुमानाचा अणू हायड्रोजन. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू हेलियम. त्यानंतर तिसरं तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता मुक्त होणारा वायू कोणता आणि त्याचा रंग सांगा. तो मुक्त होणारा वायू आहे नायट्रोजन डायऑक्साईड NO2 आणि त्याच्यापासून तयार होणारा रंग लालसर तपकिरी. पुढचं B. अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा. बघा या ठिकाणी लिहून दाखवलेले. C आहे अभिकारके व उत्पादिते यांची रासायनिक नावे लिहा. ती पण दिलेली आहेत. आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा. बघा अ आहे विद्युत वाहकाची गती, त्यानंतर चुंबकीय क्षेत्राची दिशा, विद्युत वाहकात प्रवर्धित विद्युतधारेची दिशा. आची नावं आहेत अंगठा, विद्युत वाहकावरील बल, चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि विद्युतधारेची दिशा. या पद्धतीने नावं लिहायची आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा करायचे. पुढचा प्रश्न इंद्रधनुष्य निर्मिती या नैसर्गिक सुंदर घटनेसंबंधी खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. सविस्तर उत्तर आहेत त्याची, ती पाहण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक पहा. 6वं नावे लिहा. सुरीने सहज कापता येतील असे 2 धातू लिथियम, सोडियम, पोटॅशियम. काही धातूंवर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो. त्याचा गुणधर्म आहे नादमयता. C. विद्युतधारेचा सुवाहक असणारा अधातुयुक्त पदार्थ ग्रॅफाइट. त्यानंतर आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. A. विद्युत आकृतीवरील कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो? विद्युत विश्लेषण. ही प्रक्रिया कशी घडते? तर या प्रक्रियेमध्ये विद्युत अपघटनाद्वारे कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर भर देण्यात येतो. या प्रक्रियेचा वापर करून बनवलेल्या 2 वस्तू चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने. त्यानंतर सारणी पूर्ण करा. उपग्रहाचा प्रकार दिशादर्शक उपग्रह पहिल्या रिकाम्या जागी लिहायचे. दुसऱ्यामध्ये IRNSS प्रक्षेपस PSLL. त्यानंतर B मध्ये लिहायचे हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे. INSAT व GSAT प्रक्षेपक GSLL. C आहे पृथ्वी निरीक्षक उपग्रह. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगले, वाळवंटे, सागर इत्यादींचा अभ्यास करणे. हे त्याचं उत्तर झालं. त्यानंतर 4थं बघा एका उपप्रश्नाचं उत्तर लिहा 5 गुणांसाठी. मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या सुबक अशी आकृती काढायची. आपल्याला ती सहज आपल्या पाठ्यपुस्तकात मिळेल. दुसरं आहे निरोगी मानवी डोळ्यांसाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती? 25 सेमी. C. नाभीय अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रभिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात? समायोजन शक्ती. D. कोणत्या दोषांमध्ये वयानुरूप भिंगांची नाभीय अंतर बदलण्याची क्षमता कमी होते? वृद्धदृष्टिता. दुसरा प्रश्न क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक 17 आहे. तर त्यावरून आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 2, 8, 7. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरोपण लिहा. ते आहे 7. क्लोरीन अणूच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या
क्लोरीनचे रेणूसूत्र Cl2. क्लोरीनचा रेणू निर्माण होताना कोणत्या प्रकारचा बंध निर्माण होतो? सहसंयोग बंध. त्यानंतर ठिपका संरचना काढायची आहे. बघा या पद्धतीने. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1चा नुकत्याच झालेल्या पेपरची आन्सरशीट आपल्या चॅनलवर अपलोड केलेली. आपल्याला त्यामुळे किती मार्क्स मिळतील हे कळणार आहे. यासारखे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे क्वेश्चन पेपर आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.